15 वर्षाचा वैभव सूर्यवंशी क्रिस गेलचा रेकॉर्ड मोडू शकतो. मित्रांनो, क्रिस गेल द युनिव्हर्स बॉस, मोठा गेल, मोठी बॅटिंग, 175 रन, एक असा दानव जो स्टेडियमवरती यायचा, फक्त 6 शिवाय बोलतच नव्हता आणि त्याचाच भाऊ आता आपल्या भारताला भेटलेला आहे, तो म्हणजे वैभव सूर्यवंशी. छोटा गेल याला म्हणलं तरी काही हरकत नाही, कारण याचे कारनामेच तसे आहेत मित्रांनो. 2026च्या IPLमध्ये धिंगाणा घातलेला आहे पोराने. हे 15 वर्षाचं पोरगं एवढं डेंजर कसं खेळू शकतो? हेच सर्वसामान्य लोकांना प्रश्न पडलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो, ज्या प्रकारे यांनी काल बॅटिंग केली. 93 रन याने मारले. सेंचुरीपासून थोड्या अंतरावरती हुकला. परंतु एक रेकॉर्ड मित्रांनो जो चर्चेत येऊ लागलाय तो म्हणजे क्रिस गेलचा 59 सिक्सेसचा रेकॉर्ड. मित्रांनो, क्रिस गेलने एका सीझनमध्ये 59 सिक्सेस मारले होते. आता वैभव सूर्यवंशी त्या रेकॉर्डच्या कुठेतरी जवळ पोहोचलेला आहे. मित्रांनो, 53 सिक्सेस वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत मारलेले आहेत या सीझनमध्ये. आता हा रेकॉर्ड कुठेतरी जाऊन तुटू शकतो का? हा प्रश्न या क्रिकेट प्रेमींच्या मनामध्ये कुठेतरी जागा झालेला. मित्रांनो, क्रिस गेलचे रेकॉर्ड तोडणं काही शक्य नाहीये. क्रिस गेलचे खूप मोठे-मोठे रेकॉर्ड्स आहेत. 175 रनाची पारी असेल. एवढंच नव्हे मित्रांनो, त्याची सिक्सेस मारण्याची स्टाईल बघितली तर तुम्हाला तर माहितीच आहे, किती सिक्सेस तो एका इनिंगमध्ये मारायचा. आणि या मित्रांनो याच्यामध्ये 59 सिक्सेसचा एका सीझनमध्ये 59 सिक्सेस मारणारा एकमेव बॅट्समन होता क्रिस गेल हा. आणि हा क्रिस गेलचा रेकॉर्ड कुठेतरी जाऊन आता तुटू शकतो, तो म्हणजे वैभव सूर्यवंशीच्या माध्यमातून. 53 सिक्सेसवरती आहेत. 2 मॅचेस आतापर्यंत राहिलेल्या आहेत. 14वी मॅच मुंबई इंडियन्सच्या विरोधात आहे. तिथं जर पेटला तर तिथंच रेकॉर्ड संपू शकतो. कारण भाऊ प्रत्येक मॅचला जिथं चाललाय तिथं 5-5, 10-10 सिक्सेस हा मारतो. मागच्याच मॅचला मित्रांनो 10 सिक्स आणि 6 फोर मारलेले आहेत. आणि यामध्ये मित्रांनो याची क्वालिटी आपल्याला समजून येते. पहिलं तर स्ट्रगल करत होता आणि 10 बॉल 11 बॉल खेळले, स्टेडियमवरती काढले. त्यानंतर मित्रांनो जे मारायला लागला, काही-काही लोकं म्हणत होते, की पॉवर प्लेमध्ये चालतंय फक्त, कुठं नाही चालत. काल दाखवून दिला भाऊने डायरेक्टली 93 रन मारून दिले आणि 220चा बलाढ्य चेस हा मित्रांनो राजस्थानने काल चेस केला. आणि यामध्येच या वैभवचंच डेडिकेशन दिसून येत होतं, ज्या प्रकारची पारी त्याने केली. सुरुवातीच्या काळात स्ट्रगल जरी केला असला, तरी पुढे जाऊन त्यांनी एवढं मारलं LSGच्या बॉलरला. मित्रांनो, हे तेच LSGचे बॉलर जे ज्यांना चेन्नईच्या विरोधात ज्या बॅट्समनला खेळता येत नव्हतं, ते LSGचे बॉलर. पहिल्या इनिंगमध्ये पण मित्रांनो मार्शने चांगली कामगिरी केली. परंतु एवढा मोठा बलाढ्य चेस समोर असल्यावरती ही साधी गोष्ट नसते मित्रांनो. आणि तुम्ही 15 वर्षाचं पोरगं जर तुम्ही 140, 146, 150चाच बॉल जर पेस करत असाल, तर तुम्ही साधा मुलगा नाहीये. तुमच्यामध्ये देवाने काहीतरी पाठवून दिलेलं आहे. गॉड गिफ्ट तुम्हाला आहे आणि यामध्येच तुमच्यामध्ये ती कला आहे. ती कला तुम्ही रिप्रेझेंट करताय हे वैभव सूर्यवंशीच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतं. नक्कीच मित्रांनो, हा रेकॉर्ड मोडावा अशी अपेक्षा आमची पण आहे, तुमची पण असणारच. कारण भारतीय प्लेयर ज्यावेळेस खेळतो त्यावेळेस मनाला समाधान वाटतं. तुम्ही कधी ऑब्झर्व्ह केलं असेल का नाही काय माहिती. रोहित शर्मा ज्यावेळेस खेळतो त्यावेळेस एक मनामध्ये जी बॅटिंग असते ना मित्रांनो, ती ईझी होऊन जाते आणि आपल्याला वाटतं की प्रत्येक बॉल 6 जाईल, प्रत्येक बॉल 4 जाईल. ईझी जे मॅच आहे ना ती होत जाते मित्रांनो. त्याचप्रमाणे वैभव सूर्यवंशी ज्यावेळेस खेळतो ना मित्रांनो, ते मनामध्ये वाटतं की बाबा रे, बॅटिंग आता सोपी झालेली आहे. हा प्रत्येक बॉल मारतो, बाहेर मारायचा प्रयत्न करतो आणि ह्याचे जे मिस असतात मित्रांनो, कत्त्या-कुत्त्या मारून ह्याच्या बाउंडरीज जात नाहीत. हा प्रॉपर शॉट मारतो, मिडल करतो बॉलला, बाहेरच जातो. आजकाल लोकं याची बॅटिंग बघण्यासाठी राजस्थानच्या मॅचेस बघतात. टी-आर-पी जो पण राजस्थानचा वाढतोय त्या फक्त याच्यामुळेच. वैभव सूर्यवंशी आउट झाला तर ती राजस्थानची मॅच कोणीही बघत नाही. पूर्णतः फोकस आहे, स्टार प्लेयर हा राजस्थानचा झालेला आहे वैभव सूर्यवंशी. कालच्या मॅचमध्ये जर तुम्ही बघितलं मित्रांनो, गोखणे जो की LSGचा मालक आहे, तो पूर्णतः हैराण झाला होता, की बाबा रे हे काय आहे? हे एवढं भारी कसं खेळू शकतं? इव्हन तो शेवटी जाऊन त्या प्लेयरला भेटला देखील. मित्रांनो, हे पोरगं पहिलं मारतं, नंतर आशीर्वाद घेतं. गोखणेचा आशीर्वाद घेत होता हा. त्याच्या टीमच्या सगळ्या बॉलरला बडवून, त्याच्या टीमला हरवून हा भाऊ त्या गोखणेचा जाऊन आशीर्वाद घेतोय. हा एकदम जेंटल पोरगा आहे. म्हणजेच काय मित्रांनो, कुठल्याही प्रकारचा ॲटिट्यूड नाहीये अद्यापही. लहान पोरगं कसं असतं तसंच आहे. पहिलं तर मॅचमध्ये सगळ्यांना मारतं, सगळ्यांना बडवतं आणि नंतर जाऊन त्यांच्या पाया पडतं त्या लोकांच्या. मोठा आहे म्हणून आदर देतं, रिस्पेक्ट देतं मित्रांनो. नक्कीच मित्रांनो, एक साधं सिंपल पोरगं आहे, जे की क्रिकेट खेळायला आवडतं. क्रिकेटच्या फील्डवरती मारतं, बडवतं. हां, कोणी वाकडं-बिकडं केलं तर त्याला पुढच्या मॅचला मारतं. त्या मॅचपर्यंत ते वाट बघतं. मित्रांनो, नक्कीच एक चांगला एक अग्रेसिव्ह प्लेयर आपल्याला भेटलेला आहे.
यामध्ये बोलण्यामध्ये काही हरकत नाही आपल्याला. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे टॅलेंट बी-सी-सी-आयने पूर्णतः केअरफुली यूज करावे. त्याचा वापर ज्या ठिकाणी केला पाहिजे, ज्या लेव्हलला त्याला खेळवलं पाहिजे, त्या लेव्हललाच बी-सी-सी-आयने ठेवावे. त्याचं खच्चीकरण करू नये, अशीच एक विनंती राहील. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? क्रिस गेलचा हा बल्लाढ्य रेकॉर्ड तोडू शकतो का? कमेंट करून सांगा. भेटूया एक अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.